तर हे आहे चामुंडेश्वरी मंदिर. देवाची तेवढी तरी भीती आहे लोकांमध्ये. तोडलं तर यांची तरा बघा कशी झाली. एक नंबर तुझी कंबर चाले सिक्की हे पण मगाशी धरूनच राहून. नमस्कार, मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. तर मित्रांनो, बरेच दिवस झाले माझा ब्लॉग येत नाही आहे. तर काय त्याचं कारण सगळ्यांना माहिती आहे. माझा डोळ्याचा प्रॉब्लेम झाला आहे बघा. आणि तरीसुद्धा डोळ्याचा प्रॉब्लेम झाला आहे तरी मी आता कुठे आलो आहे दाखवतो. हे बघा, खवणे बीचवर आलो आहे. खवण्यात आलो आहे. इथे गंधाली आली आहे. तुम्ही हिच्या लग्नाचे वगैरे व्हिडिओ बघितलेत. भाऊजी आलेत आणि सुचिता आणि आयांचे असेच सहज आहे बघा नॅनो घेऊन फिरायला म्हणून आलेलो. तर इथे गर्दी अजिबात नाही आहे, अजिबात गर्दी नाही आहे. तर म्हटलं कायाकिंग करून घेऊया. एवढे दिवस आम्ही प्लॅन केलेला, बरेच वेळा येऊन आमचा प्लॅन फसलेला. ते अचानक काय अनप्लॅन येऊन हे बघा, ही नुसती फक्त समुद्रात पाय बुडवण्यासाठी म्हणून आलेली. तर इथे येऊन ते म्हणतायत आता करूया. म्हटलं चला, गर्दी अजिबात नाही आहे, कोणच नाही आहे. संध्याकाळचं वगैरे आलं ना तर, आणि सॅटर्डे संडे विकेंडला वगैरे आलं ना तर इथे अक्षरशः जत्रा भरलेली असते. आता काहीच नाही आहे. तर चला बघूया काय एक्सपिरियन्स आहे. मी पालोलीम त्या साईडला ना गोव्यात केलं आहे मी आणि सुचिताने. तर आता आपल्या इथे घराच्या बाजूलाच चला, हे बघा सगळे कायाकिंगचे बोट वगैरे लागले आहेत इथे. आणि हे आजोबा आहेत ते आम्हाला आता बोट बघूया कुठची देत आहेत. डबलवाली घेणार आहे आम्ही. आणि शांत आहे समुद्र इकडे. आहे बघा, निवांत आहे, कोणच नाही आहे, गर्दी अजिबात नाही आहे, शांतता आहे. हां, बूट ठेव. आमच्यासोबत ना आयांश पण येतोय. आयांश हाय कर. हाय. आयांशने जॅकेट वगैरे घातलं आहे मस्तपैकी फुल जोशात. होय होय, हे दोघं बसतो. हे आयांश तू आमच्यासोबत बस, आम्ही त्या बोटमध्ये बसूया तिकडे. बसलात? चीज आहे खरा. ऊन आहे या साईडला. आणि इकडे सुचिता बसलेली आहे आणि मी इथे बसणार. मी आहे बसा मा. तर फायनली आयांश इकडे बघ. आयांश बाबा कुठे बसलाय. एक नंबर दिसत नाही आयांश, तू इकडे बघ. नको माझ्याकडे नको. हा 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 तुमच्याकडे काय. होय होय, आयांश माझ्याकडे आलाय. जा तिकडे. बघा मागा ठोकतो. द्या. तर आम्हाला चप्पू भेटलेला आहे. राईट नाही, हा मार तिकडे जाणार मग. हां हां, हा मारा. हां हा मारा. हात छोट तू करणार. आयन चालवतो. हा फुल्ल पॅडल उलट. हा बरोबर बरोबर. नाही तर मी असं आहे, ड्रायव्हर असं आहे, टेन्शन नाही. मोबाईल दिगो सुचिता. मोबाईल काय तुझं दी. सुचिता ड्रायव्हिंग करता आणि इकडे आमचं आयांश. चला हो काका, बाय. मी चला हो सुचिता. या साईडिक मार, राईट साईडिक. हां राईट साईड मार. हां. तर आता डायरेक्ट ना हैसर जास्त टाईमपास नाही करत. अंधली आणि पुढे गेली ती बघा. पुढे आतमध्ये कांदळवनात जाऊन तुम्हाला दाखवतो, बघूया काय ते. चला. एन्जॉय. बरी फास्ट चालवतात तुम्ही. अगो पण मीच मारणं येत नाही, मी शूटिंग घेतोय. हे बघ आयन चालवतोय आमचा बघा तरी. टोकली.
ऍक्सिडेंट. तर आम्ही काही अंतरावर आलेलो आहोत. विशेष काही नाहीये. आणि कुठे ते बघ आपटणार आता. अरे तर मित्रांनो आम्ही आलोय ॲमेझॉनच्या जंगलात. समुद्रात आलो आम्ही यामध्ये. ॲमेझॉनच्या जंगलात आलोय. उन्हात फिरून फिरून कंटाळून आता सावळीत थांबलोय. बघा मस्तपैकी इथे ते बघ, सावळी आहे, मँग्रोज आहेत. आणि मँग्रोज मध्ये ते बघ, मी- आणि हे लोक बघा मस्त आहेत. हो पाणी नाही आहे सर जास्त. आरामात आरामात कुठल्यात तर टेन्शन नाही हा. सर एक पानबुडो असा तुमच्यासोबत. अयंश कसं वाटतंय तुला? यम्मी वाटते. यमी वाटते. मजा येते तुला होय हा? होय. होय काय? हा बरं वाटलं हो सावळीत आल्यावर. मगाचपासून उन्हात चालवत होतं, आता जरा सावळीत आलो. चल जाऊया अयंश. कुठे चालव आता. आता तू चालव. तर भावांनो आम्ही पोचलोय ॲमेझॉनच्या जंगलात. हा काय भारी दिसता बघा, एक नंबर. आणि सुचिता पुढे शूटिंग घेता आणि मी पाठसून बोलायचं जोरदार. पाठसून व्हायचं. पाठी फिराय कॅमेरा बघूया. एकदाच दाखव, एकदाच धावायचं. एक नंबर. तुझी कंबर. काय नको फिरव ना, असं तुझं नाही. अयान म्हणतोय एक नंबर तुझी कंबर. आयाश हाय भारी वाटतंय, कर. भारी. आयाश हाय कर. तू काय करायला आलायस? दिवसाला खैलो या तू जंगलात. बोटिंग करायला आलास? एनाकोंडा बिनाकोंडा नाही ना. पुढे घेऊ. सगळे अडकलेत. अथक प्रयत्नानंतर हे सगळे बाहेर आले. यांची तरा बघा कशी झाली. बॅक कॅमेरा चालू कर. केलं केला. हो. अडकले अडकले. आम्ही जाऊ आमच्या पुढे जाऊ. एक मिनिट थांबा. पेन्सिलचं चालू थांब. थांब 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 अडकत जाऊ आपटलं दे, आम्ही आपण. जातो पुढे जातो. नाव काय रे? गंध सांगू का? सांग परत सांग. परत सांग, पूर्ण सांग. गंध सांगू का? शाळेत नाही अजून. अजून अभि अनपड आहे. गंधारी मावशी अडकली तिकडे. नमस्कार म्हणलंय. आमच्यासोबत. आमच्यासोबत आता आहेत ही सगळी मंडळी. जाऊ नको. माझे बोल. काय रे देवा. हे? कशी चालवतायत बघ. हाताने धडकलो. अयो लेफ्ट मार, लेफ्ट मार. चल सर, लेफ्ट मार. चल सर. दाखवत. इकडे सगळ्यांची कशी कसरत सुरू आहे बघा. कुठे जायचंय काहीच समजत नाही. सगळेजण ए गंधाली हो गंधाली चल युटर्न मार. इकडे काय नाहीये. ग खाई झाळकीत घुसतो. झाळकीत घुसतो. चालवत नको, मीच चालवतो. मी चालवणार नाही. उलट बरा बसा नुसता बसान राव भारी वाटतं. खूप मेहनत चालू आहे. खूप मेहनत. इथे ट्रॅफिक झालंय कायाकिंगचं. तर गर्दी नसतं ना फुकटचं ट्रॅफिक. आम्ही म्हटलेलो गर्दी नाहीये पण इथे ट्रॅफिक झालंय बऱ्यापैकी. ए बाबा बाबा बाबा. सॉरी. ड्रायव्हर आमचे बरे नाही. नाही गो. जावा. आता मी काय कांदळवनात जाऊया नको. हा अशीच नुसती फिरूया. मोकळ्या मैदानात फिरूया. आजा मेरी गाड़ी में बैठ जा. तुझी तर तू चालवच नको, मीच चालव. पूरी वेळ. हो ना. उलट मस्त असं बसन राव मस्त. तर बसला आणि मी चालवतोय. किती मेहनत घेतोय बघा. आणि आता मी ना याच्यात एक्सपर्ट झालाय. हवं तेव्हा आता अरे turn हो मारतो, हा.
हाडाचा ड्रायव्हर मारू बाई, बघ. ई. जरा सावळीत थांबूया सुजिता. होय हा होय कैसे जाऊया? गंधारी आणि येईपर्यंत थांबूया. कंबर तुझी कंबर चाले ह्या खय शिकलो यो? ते पाटी काकाच्या गाडी एक नंबर तुझी कंबर चाल शेकी शेकी है. पुढे तू सांग मी करणार थांब थांब सावळीत थांबूया जरा. गंधाली एक्सपर्ट झाली हा मस्तपैकी. मी पण एकशे तास चालू चालवणार इथे या बघूया. चल इथे आलात तर समजायचं तुम्ही एक्सपर्ट झालाय. ठोकणार ठोकणार नाही. मी पण ठोकते त्या बोटिंगला. बघूया बघूया. एक नंबर तुझी कंबर चाले शिकी शिके एक नंबर तुझी हा मस्त एन्जॉय केला. आणि जर आता या मँग्रो चावळी देऊन थांबलोय परत एकदा. अरे वा आले लोक हे बघा. हा जरा सावळी झाल्यावर ना बरं वाटलं थोडंसं निवांत एकदम. पब्लिक आहे ना. फोटो काढूया इथे इथे. एवढं भारी वाटतंय ना. हा 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 थंडगार आणि नारळ पोफळींच्या बागातून मधून हा छोटासा एक ओहोळ गेलाय आणि त्याच्यातून आम्ही कायांकिंग करतोय. ही आयडिया एक नंबर हा. भारी केलात. हो 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 नाही आपलं कोकणी माणूस पुढे जाता ह्या बघून भारी वाटतं खरंच. ड्रायव्हर चेंज झाला आणि बोट कुठे आली बघा आमची. हे बघा सुचिता कुठे घेऊन येईल आली हे बघा. मार सुचिता यू टर्न. मी मस्तपैकी बसलोय हा. हा चालव आहे जोरदार. चालव 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 ना रे. असं का उलट उलट चालव. अशी अशी चालव. साबण साबण कुठून आला? ही हो मार हो लेफ्ट साईड मार. मग पुढे कशी लेफ्ट खायचं. हां लेफ्ट साईड मार. नाही ड्रायव्हराक नाही जमना. ड्रायव्हरची परिस्थिती बघा खय नेता बघा ड्रायव्हर. ते बघ टर्न बघ कशी मारतात. हे बघा एक्सपर्ट ड्रायव्हर आहे ते. होय यांना सांगणार कोण. बघा कुठे घेऊन जात आहेत. आणि अशा प्रकारे बोट ठोकलेली आहे. अरे बापरे बापरे सुचिता काय या. चल आता बस झाला. तू खूप चालवलंस. आता मी चालवतले. हा पण शावळी दिल्यावर बरा वाटला. भारी वाटला खरं. ओके बाई अय्या मका भिजा होता. बोटिंग करतोय. मला काय हिला काही जमत नाहीये त्यामुळे आता ड्रायव्हिंग सीटवर मी बसणार आहे. जे मला स्टेअरिंग माझ्या हातात. ड्रायव्हर चेंज हा. आता बघा गाडी कशी बाहेर काढतो. आता हाडाच्या ड्रायव्हरने ते घेत आहेत. हाडाचे ड्रायव्हर चालवतायत. हे अयन मस्ती नको रे. अयांश खाली बस. अयनची मजल वाढली. अयन पडलं तर माका खाली उडी मारूची लागते. मोबाईल हा खिशात काढू घेऊतोय ना. ए बाबा ठोकतलस अंधार. घट्ट धरा. धारसी नाही ओव्हर स्मार्ट राहतो. गंधाली मावशी गेली काटावरती. कुठे फुटली कुठे फुटली पोचली तिकडे. कसे
झालंय आमचं भरपूर, म्हणजे अक्षरशः पाठीला टेकायला काहीतरी पाहिजे होतं, पाठ दुखते अशी. मागवूया आता. दमलो जरा रेस्ट घेतो. चल चल रेस्ट नको, चल रेस्ट नको का, पाठ दुखली. मी एकटोच आलो होतो. तर मित्रांनो, तुम्ही जर आलात ना तर असे ड्रायव्हर घेऊन येऊ नका, जेणेकरून तुम्हाला एकट्यालाच चालवावे लागणार. बापरे. आणि हे बघा, 2 माणसांना मी ओढतोय आणि माझं तिसरं. ये जबरदस्त. डोळ्याचा प्रॉब्लेम असूनही एक नंबर कंबा चालेल. हे नको अडवू नको पाणी, माझी स्पीड कमी होणार. तर आम्ही फायनली आता काठावर पोचणार आहोत. खूप मजा आली, कारण आम्ही आमचे खूप हे वेळा- ड्रायव्हरच चालवत आहेत, मला काही चालवावं लागलंच नाही. आणि ते कधी किती किती वेळा आले होतो, 3दा प्लॅन फसला. फायनली आता अनप्लॅन आलो आहे. सहज असेच अचानक म्हणजे गंदाली पाण्यात पाय बुडवायला आलेली आणि आमचं सहज ठरलं. अचानक प्लॅन ठरला आणि म्हणजे गर्दी पण नव्हती. अरे नको रे, अरे पाणी उडू नको. माझ्यावर पाणी उडतंय ना रे, असं काय करतो? पाण्यात पाय बुडवता बोटीतच बसलो. नको अयच भिजतोय मी, समजत नाही कसं तुला. तेव्हा भुबूला घेऊन आले कुत्र. तेव्हा भुबू पण घेऊन आले कधीच. तिकडे जावे. हे बघा, कुत्र्याला फिरवायला आणलंय. कुत्रा पण कायाकिंग करतोय. तर आम्ही ह्या काकांकडून केली आहे. नाही, माझ्याकडे कॅश आहे ना. हे काका बघून ठेवा, नेक्स्ट टाइम आला तर ह्यांच्याकडेच या. त्यांचा नंबर देतो म्हणतो. मी देतो, कार्ड देतो तुम्हाला. तर आमचा ना एक्सपिरियन्स मस्त छान होतो. गंधाली इकडे सहज गंधाली आली, ते फक्त पाण्यात पाय बुडवायला आलेली आणि त्या काकांनी आम्हाला कायाकिंगसाठी करताय का, तर म्हटलं चला करूया. आणि गर्दी पण नव्हती. तर या काकांचा नंबर, अरुण परब नाव आहे यांचं, तर यांचा नंबर मी तुम्हाला ना डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि स्क्रीनवर पण तुम्हाला दिसत असेल. तर कधी यायचं असलं तर यांना कॉल करा. भरती सुट्टीचा काय असतं का? हां, कधी येऊ हां, ठीक आहे. चला, धन्यवाद. त्या काकांचा नंबर आहे बघा, दिसतोय. दोघांच्या मुलग्याचा होय काय? हां, चला. तर पैसे नको. देते ना, खाली जातात ना तुम्ही, हो खाली नाही, हां जाऊन येतात ते. होय, जाऊन या ना. हां चला. काय केलंय अयांशन, काय केलं बघाशी. अयन तू कपडे काढ, तू कपडे काढ. बीच तुम्हाला दाखवूया, जर असं दाखवतो. स्वच्छ, सुंदर आणि नीट अँड क्लीन बीच आहे आमचं हे. इकडून बँकॉक तुम्ही जाताय ना, तर आपला समुद्र बघा, आपला किती भारी आहे समुद्र, दिसतोय. हा, हे आमचा समुद्र. अरे पॅन्ट काढ रे. नको, राहू दे पॅन्ट नको काढू. हे वाळू सगळी जाणार मग ती. माझी तर तिने तोंडेचा लय सुटला. नको, थांब. ती पूर्ण टी शर्ट काढू नको, थांब. शीत का नागडो टी शर्ट आहे का असताना गाडीत. दुसरा काढले ही काळ तरी परत ठिकला जात. फोन करा.
तर मित्रांनो मगाशी आम्ही ना ते खवणे बीचला कयाकिंग वगैरे केलं आणि आत्ता ना मस्तपैकी जेवण वगैरे करून मी कुठे जातोय सांगतोय तुम्हाला. अरे बापरे, वाटेवर काय करतायत शूटिंगवाले ना, सगळीकडे काय नाही काय करतच आहेत. असो, तर आता जातोय मी. गंधाली ना आपल्या घरी गेली. गंधालीचं घर इथेच आहे, आमच्या गावातच आहे. म्हणजे ते लोक राहतात मुंबईला पण मूळ घर इथेच आहे. तर ती आपल्या घरी गेली आहे, तर तिला कलेक्ट करणार आहे त्यांना सगळ्यांना, भाऊजींना, त्यांच्या आईला. आणि ती इथली मंदिरं फिरवणार आहे. फिरवणार म्हणजे ती ओटी भरण्यासाठी आली आहे. तर त्या चामुंडेश्वरी, अंदुरलाई, भगवती, त्याच्यानंतर देवभूम असे 2-3 ठिकाणी तुम्हाला पण दाखवतो आमच्या गावातली मंदिर. चला. चला आम्ही खय इलो सांग मगो, खय इलो सांग. हे आमच्या गावातलं देवस्थान आहे. लास्ट टाइम आपण आलेलो पण इथे शूट करायला दिलं नव्हतं. एक माणूस होता म्हातारा. पण आता मी तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवतो. असा काय नाही तो कोणी सांगला. तर इथला एरिया काहीसा असा आहे. हा हा, इथे इथलं ना काही म्हणजे काही तोडू शकत नाही. हा तू पान बिन काही तोडू शकत नाही. इथलं काही नेऊ शकत नाही. काढा. देवस्थानाकडे जाण्याचा मार्ग हा असा काहीसा आहे. आम्ही लहानपणी इथे ना चालत यायचो इथपर्यंत. मस्तपैकी ब्राह्मण भोजन वगैरे इकडे असायचे. पोहे घेऊन. हो हो, आता पाणी नाही आहे. हो हो, आम्ही काय म्हणतो ते दिवाळी झाली की पोहे घेऊन यायचो. गुळ आणि पोहे नैवेद्यासाठी. प्रत्येक जण येतो हा इथे. प्रत्येक गुळ आणि पोह्याचा. हो. हे बघा आधुनिक पद्धतीने पेढे वगैरे करत बोलतात. इथून पाणी नाही, आम्ही त्या साईडने आलेलो मागा. जोड्याने नमस्कार करा. ठेवू नका का? हो हो, आज इथे राऊळ वगैरे कोण नाही आहेत. एरवी राऊळ असतात ना. वगैरे हे आम्हीच मनातून देतो, देवाने ते मान्य करावं. हो, करा ना घाला. जय देवा देवमा मार्गा गंधाली आणि वैता हे आलेले आहेत. आणि आमची आई, आम्ही आपले हे देवदर्शन आणि भेटीसाठी आलेले आहेत. त्या निमित्ताने नारळ ठेवलेला आहे, तो मान्य करून घ्या. आणि त्यांना सर्व कुटुंबांना आम्हा सुख, शांती, समृद्धी, आरोग्य चांगलं द्या अशी आम्ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो. चला. आज पण माकडं नाही आहे. माकडं कायम भरपूर असतात माकडं. ते फोन लावायचे चालू असले ना तेव्हा येतात. हो, ते पोहे राहूनच नाही ते. आणून ठेवत असतं ना केळी वेळी. हो हो हो, चला जाऊया ना. नमस्कार. मस्त शांत वातावरण आहे ते, भारी एकदम. इकडे ब्राह्मण भोजन वगैरे असलं ना की इथे असे बसायचो. आणि जी नारळाची करवंटी असते त्याच्यातून पाणी, सोलकढी त्याच्यातून प्यायचं. म्हणजे ते अगोदरचे दिवस वेगळेच होते. आता थोडं सगळं तरी पण एक धाक आहे की इथलं काही तोडून न्यायचं नाही, पान पण घेऊन जायचं नाही. त्यामुळे तेवढं जंगल दिसतंय, नाहीतर ते पण लोकांनी तोडून नेलं असतं. देवाची तेवढी तरी भीती आहे लोकांमध्ये. आता चामुंडेश्वरी, अंदुरलाई अजून आता 2-3 मंदिरं आहेत, त्या मंदिरात जाणार आहे. ना आता अंदुरलाई, चामुंडेश्वरी आणि नंतर भगवती. हो, अशी 2-3 मंदिरामध्ये जायचं आहे आणि मग तिथून घरी. चला.
आता आम्ही आलो याच्या अंदुरलाई मंदिरात. हे आहे आमचं गावातलं ग्रामदैवत अंदुरलाई. हे आता नवीन बांधणीतलं मंदिर आहे, नवीन बांधणीतलं. अगोदर कौलारू होतं हे मंदिर, आता हे नवीन बांधणीतलं आहे. आत पोचेल. सत्याचं न्याय करणाऱ्या नाश करणारे आधी गंगाराम नार्वेकर वसाची मालकी सुवासराज घरसोनी मायाचा पूर्व सहकार्य करून ब्राह्मण देवी आज लेकरांचा नवीन लग्न झालेलं असं आज नार्वेकरांचं लेकरू पाटलांकडे दिलेलं असं. त्यामुळे त्याच्या बाहेरची देवी म्हणून तर श्रद्धेन भावनेने तुझी ओटी भरलेली असेल ती मान्य करून घे. आज लेकरांकडनं कोणत्याही प्रकारची आपली चूक अपराध झाली असेल तर मोठ्या मनात माफ कर. आज लेकरांच्या मध्ये काही साडीमध्ये असतील त्या तुमचा प्रकार कोणत्या बोलण्या चालण्याकडे असले गेले नाट्या म्हणून एक फायदा होते. विचाराकडे तत्वाकडे राठीकडे मटीकडे खोटीकडे पद पुरवठ्याकडे कसल्याही प्रकारचे साधक बाधक त्रास असतील ते दूर कर. आज लेकरांच्या गाडी घोड्याकडे धंदे आणण्याकडे पैसे आणण्याकडे कोणतं करणं करतो असाल तर आज तारखेपासून दूर करून आज लेकरांचा कुटुंबात आनंद ठेव. मनातली जी काही इच्छा असेल ती पूर्ण करून घातलेलं शब्द जाऊन जातील त्याचं पुलक करून राखा बरा. इथून पुढे ना बघा तिथे चामुंडेश्वरी मंदिर आहे दिसतंय, त्या मंदिरात जात आहेत. हे आहे अंदुरलाई आणि जवळच आहे, चालत जात आहेत. मी पुढे गाडी घेऊन जातो. चला. हे चामुंडेश्वरी मंदिर खूप सुंदर मंदिर बांधलं आहे. हे मंदिराचं एंट्रन्स असा काहीसा आहे, नवीन बांधणीतलं आहे पण मस्त सुंदर बांधलं आहे बघा. खांबांवरची नक्षीकाम प्रॉपर आहे, प्रॉपर. मनातली जी काही इच्छा ती पूर्ण करून घातलेलं शब्द जाऊन देऊन पाहिजे. तर आता आपण आलो आहे ना भगवती मंदिरात. बघा हे एक मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे, खूप सुंदर आणि कौलारू मंदिर आहे बघा, एक नंबर. आणि ह्या मंदिरातही प्रसाद लावला जातो, कौल लावला जातो तांदळावर. शूट घेत नाही मी, लांबूनच दाखवतो तुम्हाला. मंदिर खूप बरेच लोक आहेत, बाहेरून असं काहीसं मंदिर आहे. मंदिराची बांधणी बघा काय मस्त आहे, सुंदर एकदम. भेटी गेली असं त्याप्रमाणे पूर्ण आपल्या पूजा घ्या. आजी काय विचार नाही तसे आपण उठी म्हणून आपली सेवा केली असा मान्य तो आपला वैदा आज साडी बनती त्यांची भेटी गेल्या असं तशी मोठी भरून सेवा केली असा मान्य करतो. आज ठिकाणच्या पूर्णपणे कुटुंबाकडे आपला पूर्णपणे आपल्या धंद्याकडे सैताकडे गुरा आतू त्याला बघतो आपण घडवून माझं अंजलाच्या अमृतसर माझा आदिजी गाव दोता कुले दोता खर्च होता निर्विश्वासा अभ्यासा ब्राह्मणाचा आज सगळ्यांचे विचारी लेखाच्या शब्दा विचार करून लेखाचा सोसा सुख असावा हो. आधी काय लेखाचे विचार असं ते पूर्ण करून तुझी आज करून पंचायतची आजला पंचायतची रखवाली करून सुख सर्वांचं करा. किती बरं तुम्ही झाली सगळी मंदिरं फिरान झाली. आता नार्वेकरांच्या देवळात जाऊया. आता गावातल्या नार्वेकरांच्या मंदिरात. हे आता यांचं कुलदैवत ग्रामदेव काय रे हे यांचं म्हणजे घरातलं मंदिर आहे, घरगुती पर्सनल मंदिर, पर्सनल.
झाली हा देवदर्शन झाला. तर देवदर्शन झालं. आता फक्त आणि फक्त आम्ही का अंकेश्वरी रवली कुलदेवत रवली आणि हा असं आमचं गाव. आमच्या गावात असं काहीसं वातावरण आहे. खाली संपूर्ण जमीन ओली आहे. हे बघा दिसते पूर्ण ओली आहे. कारण अजूनही नदीला भरपूर पाणी आहे. बांध घातल्यामुळे ना नदीला पाणी भरपूर आहे. तुडुंब पाणी असल्या कारणाने आता या इथल्या लोकांना ना नदीच्या जवळच्या लोकांना पाणी वगैरे लावावं लागत नाही. आमचं थोडंसं घर पुढे आहे, म्हणजे आमच्या घराच्या पाठीमागे नदी आहे, पण हा बंधारा इथे जवळच आहे इथे. त्यामुळे इथल्या लोकांना, इथली जी जवळची लोकं आहेत ना त्यांना पाणी लावायची गरजच नाही. कारण जमिनीत पाणी बघा किती झालं आहे. तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सध्या ब्लॉग येत नाही आहेत कारण या डोळ्यामुळे मी आज सहज म्हटलं बाहेर पडलो आहे, ते घरीच होतो मी, ते ब्लॉग करूया. डोळा बघा तरी सुधारला आहे बऱ्यापैकी. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.